द्यायचं? आज भाजी काय बनवायची? हाय असे प्रश्न तुम्हाला पण पडतात का? जर पडत असतील तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण मी तुम्हाला छान छान रेसिपी सजेस्ट करणार आहे. म्हणजे आजची जी रेसिपी आहे ना ती खास आपल्या बच्चे कंपनीसाठी त्यांना आवडेल अशी एक मस्त भाजी बनवणार आहे. भाजी आहे मलाई मकई कॅप्सिकम. हो, नाव इंटरेस्टिंग आहे, तशी भाजी सुद्धा. रेसिपीला सुरुवात करूया. तर माझा छान नवीन पॅन मी असा इथे तापत ठेवलाय. पॅनमध्ये मी घालणार आहे तूप. अतिशय पौष्टिक आणि घरगुती गोष्टींपासून बनणारी ही भाजी आहे आणि खूप आवडणार आहे सर्वांना, एस्पेशली तुमच्या छोट्या छोट्या बच्चे कंपनीला. तूप घातलं एक मोठा चमचा. या पॅनमध्ये खूप तूप लागत नाही, थोडंसं तूप तापू देऊया. तूप तापलंय. यात घालायचा आहे कांदा, बारीक चिरलेला श्रावण घेवडा, टोमॅटो, थोडं आलं किसून घालते याच्यातच. हे थोडं परतून झालं की ना मी आता काय केलंय, 3 रंगाच्या भोंगी मिरची किंवा ढब्बू मिरची चिरून घेतल्यात. त्या आपण थोड्याशा घालूया. रेड कॅप्सिकम, कारण म्हणजे आपल्याला ही भाजी एकदम छान कलरफुल बनवता येते. येलो कॅप्सिकम आणि आपली नेहमीची ग्रीन कॅप्सिकम घालूया. आत्ताच किती छान रंग दिसायला लागलाय बघा. थोडं परतायचं आहे हे सुद्धा. तुम्हाला लक्षात असेल तर की श्रावण घेवडा सोडला तर बाकी सगळ्या भाज्या शिजायला काही वेळ घेत नाहीत. आणि ह्यातला सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे स्वीटकॉर्न. स्वीटकॉर्न माझ्याकडे कायमच असे मीठ टाकून शिजवून मी कायम फ्रीजमध्ये किंवा फ्रीझरमध्ये ठेवून दिलेले असतात. सो स्वीटकॉर्न आपण कशातही पटकन घालू शकतो. तर ही खूप महत्त्वाची टिप आहे, एस्पेशली वर्किंग वुमनला. स्वीटकॉर्न आणून तुम्ही छान थोडंसं मीठ घालून शिजवून फ्रीझरमध्ये टाकून द्या. छोट्या डब्यात टाका, म्हणजे मग एका वेळेस सगळंच तुम्हाला थॉ नाही करायला लागणार, लागेल तसं काढून घेता येईल. आता आपलं महत्त्वाचा सर्वात इन्ग्रेडियंट म्हणजे स्वीटकॉर्न, जो लहान मुलांना खूप आवडतो. स्वीटकॉर्न घालते. कारण मी हे अर्धी वाटी स्वीटकॉर्न घालणार आहे ह्याच्यात. एकदम कलरफुल आहे हे सगळं आणि मुलांना नक्कीच आवडणार आहे. छान 2 मिनिटं सॉटे करते. आता ह्याच भाजीत आपण थोडासा चिली फ्लेक्स घालूया, अगदी थोड्या. खूप तिखट नकोय करायला आपल्याला ती भाजी. मीठ घालून घेऊया. मीठ घालताना लक्षात ठेवायचं आहे की आपण या भाजीत चीज घालणार आहोत. सो मीठ थोडं बेतानीच घालायचं आहे आपल्याला. परत एकदा छान मिक्स करून घेऊया. आणि मग सर्वात जो महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे पावभाजी मसाला. पावभाजी मसाला जवळजवळ अर्धा चमचा घातलेला आहे मी अंदाजे. छान मिक्स करूया मस्त पावभाजी मसाला. खूप सुंदर माइल्ड पण असं टेस्टी भाजी बनते ही. नक्की ट्राय करा. आणि ही मुख्य म्हणजे पोळी बरोबर छान लागते, गार्लिक ब्रेड बरोबर छान लागते. पनीर आणि थोडासा राईस तुम्ही जर हर्ब्ड राईस केला तर त्याच्यावर पण ही भाजी खूप सुंदर लागते. साई सकटचं दूध आहे आणि मी साय पण घालणार आहे इथे. ह्यात कुठलंही कॉर्नफ्लॉवर वगैरे काहीच घालणार नाहीये, तरी पण भाजी अजिबात पातळ नाही होणार. घातल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट, भाजी कंटिन्युअसली ढवळत राहा. म्हणजे मग दूध आटेल तशी तशी भाजी घट्ट होईल, पण कंटिन्युअसली ती ढवळत राहा. आता मी अगदी एक छोटासा चमचा मिल्क पावडर टाकणार आहे. त्याने थिकनेस पण छान येतो आणि थोडासा आणखीन क्रीमी फ्लेवर येईल आपल्या भाजीला. तर दूध छान थिक पटकन होतं आणि मिल्क पावडर टाकल्यामुळे तर आणखीनच थिक होणार आहे. तुम्ही बघू शकता दूध आता थिक व्हायला लागलेलं आहे. आता फायनल इन्ग्रेडियंट घालायची वेळ आलेली आहे आणि ते म्हणजे चीज स्लाइस. यात जवळजवळ मी 2 चीज स्लाइस घालणार आहे. चीजने पण ती भाजी थिक होईल आणि मस्त फ्लेवर येतो चीजचा, आहे की नाही. यात सगळे मुलांना आवडणारे घटक. आणि अगदी टेस्टला थोडीशी साखर घालायची. कुठल्याही तिखट पदार्थात थोडी साखर घातली ना की छान टेस्ट येते.
सो मी अगदी हे अर्धा चमचा साखर घालते, अगदी थोडीशी, आणि मग आपली भाजी रेडी होणार. मस्त बघा कसं असं छान कन्सिस्टन्सी आली. अगदी तुम्ही हॉटेलमध्ये बेक व्हेजिटेबल खाता की नाही तशी चव, पण घरच्या घरी नो बेकिंग आणि अगदी पटकन होणारी माझी ही भाजी 2 मिनिटात तयार होईल. मी ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. आपली अतिशय टेस्टी अशी ही भाजी तयार आहे आणि गरमागरम पोळ्या पण आहेत. अशाच छान छान रेसिपीज खास मुलांना आवडतील अशा मी वारंवार घेऊन येत असते माझ्या चॅनलवर. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं तर जरूर सबस्क्राईब करा.